ह्याचं असं आहे ना की दुसऱ्याच्या ताटातला आम्हाला द्या. अरे ओबीसी मधनं काय गरज तुला भेटतंय ना, दिलंय ना 10%. याचा अट्टाहास का, कशासाठी, कारण काय मला सांगा बरं. यांचं म्हणणं याच्या कार्यकर्त्याचं आणि याच्या टीमचं बरं का. आता यांचा जो कोण बोलविता धनी आहे, जो काही यांना चालवणारा, ज्याच्या हातात रिमोट आहे, आज यांनी सांगितलं बारसकर महाराजांनी की आंदोलन करायचं नव्हतं. काय ठरलेलं होतं की बाबा आम्ही मिटिंग करू आणि नंतर ठरवू आंदोलन कधी करायचं. हा बाबा मीडिया पुढे बोलायला गेला, डायरेक्ट घोषित करून दिला बसलोय मी आता आंदोलनाला. कारण त्याच्या अगोदर फोन आलेला होता. चेक करा ना याला कुणाचा फोन आला होता तो. हा कुणाच्या बोलण्यावर नाचतो ते बघा ना. कुणाचा तुंतू नाहीये हे, मराठ्यांचं तुंतुन नाहीये हे, वेगळंच बियाणं आहे. नाही नाही नाही, मराठ्यांचा नाही हा. मराठ्यांचा असताना यांनी इतकं महिलांचा ऱ्हास होतोय आज इथं. महिलांना शाब्दिक रेप होत आहेत त्यांच्यावर. मला सांगा ना, शारीरिकच रेप होत असतात नाही, शाब्दिक रेप होत आहेत महिलांवर दररोज. ह्याच्यामुळं किती महिलांना ट्रोल करतायत मराठ्यांच्या पुढं. का हा एका शब्दाने मला एकच म्हणायचंय, हा का मीडिया समोर बोलत नाही की सगळ्यांना बोला पण महिलांना बोलायचं नाही. ही छत्रपती नीती बरं का दादा. छत्रपतींचं स्वराज्य काय म्हणतं, महिलांची आबरू काढायची नाही. तुला 30 मार खाणे ना, तुला कोण लागून, तुला खरंच डोक्यावरच घेतला असता आणखी मी. फक्त तू हाच शब्द बोलायचा होता. काही करा पण कुठल्याच महिलेला चुकीचं बोलायचं नाही. याची आतापर्यंतची बाईटमध्ये आहे का हे, बघितलंय का कोणी तुम्ही? ह्याच्या बाईटमध्ये हा शब्दच नाहीये. याच्या बाईटमध्ये हा शब्द आहे, जो माझा विरोध करा ना त्याला घोडाच लावा. हा द्या शिव्या. याची ऑर्डरी म्हणून ते पोरं आहेत ना असे महिलांना घाण बोलतात. तुम्ही हा गंभीर आरोप करतायत की मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यानंतर हे सगळं ट्रोल होतंय आणि ह्या सगळ्या तुम्हाला अशा पद्धतीने बोललं जातंय. त्यातील काही फोन तुम्हाला आले होते, काही लोकांची नावं तुम्हाला माहिती आहेत का जे त्यांच्या टीम मध्ये होते आणि ज्यांनी तुम्हाला बोलले? त्यांच्या टीम मध्ये होते ती लोक, मला माहिती आहेत ना. त्यांच्या टीम मध्ये आहेत ते लोक, बिलकुल त्यांच्या सोबत काम करत होते. आता एक बारसकर फुटते ना हळूहळू सगळेच. ज्या वेळेला काय कमी पडतं त्यावेळेला बरोबर फुटतं. असं बारसकर काय कमी पडल्यामुळे फुटलेले नाहीयेत. बारसकरांना कुठंतरी नाही का तळतळ होती, हे चुकीचं घडतंय. ज्या शिव्या देण्यात आल्या, जी काय वागणूक होती बारसकर, अरे कुणालाही राग येईल असं या माणसाचं. मला सुद्धा त्या गोष्टीचा राग आलेला आहे. मला तुम्ही सांगा, आज ज्या वेळेला बघा अंतरावली सराटीमध्ये पहिली सभा झाली त्यावेळेला करोडो मराठे आलेत दादा, बरोबर. कशासाठी आले तो, यांच्यासाठीच ना. परंतु यांची मुलगी ज्या वेळेला चक्कर येऊन पडली, त्यांची मुलगी चक्कर येऊन पडली ना, त्यावेळेला हा माणूस असं ढकलत होता डायरेक्ट लोकांना. मग ते लेकरं नव्हते का तुमचे, फक्त भाषणात बोलण्यापुरतं आमची लेकरं, गोरगरिबांची लेकरं. ज्या वेळेला मुलगी चक्कर येऊन पडली, माणूस दनादन फेकतोय लोकांना. अरे ते पण तुझ्यासाठी चालेत ना, तुझ्या मुलासाठी तुझा इतका तळतळ पारती चक्कर येऊन पडली तर. नाही नाही नाही, हे चुकीचं होतं ना. तिथं पण कुठेतरी सटकलं बरं का. हे काय बरं. त्याच्यानंतर कुणी जर सेल्फी काढायला आला असेल, या माणसाची भूमिका बघा तुम्ही, दनादन ढकलतोय. कोणी तुला मोठा केलाय समाजाने, आज तू त्या समाजाला लाथळतोय इतका माज. आणखी एक मी व्हिडिओ बघितला बघा. एक बाबा आहे वयस्कर, हे गाडीत बसलेले आहेत आणि ते बाबा, मला सांगा या ठिकाणी कितीही मोठा जरी असता ना, कितीही मोठा आणि छत्रपतींच्या विचारांचा पाईक जर असता ना, तो उतरला असताना त्या बाबाचं पहिलं त्यांनी दर्शन घेतलं असतं. हा गाडीत बसलेला माणूस आहे, तो त्याच्या टीमशी काहीतरी बोलत होता आणि तो बाबा आपला मध्ये आलाय. मला बोलायचं, तुम्ही बघितलं असेल, सगळ्यांनी जर बघितलं असेल ती क्लिप, तर ते बाबा म्हणतात, जरांगे साहेब मला यायचं तुमच्यासोबत, मी पण येतो आझाद मैदानावर आणि मी तुमचा बॉडीगार्ड म्हणून येतो. वयस्कर बाबा आहे, दाढी पिकलेली आहे, टोपी आहे डोक्यावर, अगदी वय मी म्हणते ना की 75-80च्या घरातले असतील. आणि ह्या बाबाचं काय माहिती का, इथं मला चालता येणार आणि तुला घेऊन चालतो मी, रगेल भाषेत. आणि काचवर केली गेला आणि तो बाबा खिडकीजवळ. अरे तुझ्या ठिकाणी खरंच जातीवंत मराठा असताना, जातीवंत आणि छत्रपतींच्या विचारांचा पाईक, तो खाली उतरून पहिला दर्शन घेतला असता. अरे आज 80 वर्षाचं म्हातारं म्हणतोय मला, 80 वर्षाचा बाबा